लहानपणापासूनच आपल्या सगळ्यांना आवडणारं गाव म्हणजे मामाचं गाव। भरपूर वर्षांनी मी माझ्या मामाच्या गावाला आलीये, रवळगावला। मामा सुद्धा पुण्यात असल्यामुळे इतकं काही गावी येणं होत नाही, पण आज गावी आल्यावरती खूप भारी वाटलं। शेतात फेरफटका मारला आणि या आहेत माझ्या आजी, मम्मीची मम्मी। लाडाने आम्ही यांना ताई म्हणतो। आज तर आमचं छोटंसं गेट टुगेदर झाल्यासारखंच झालं। सगळ्या मावश्या, मामा, त्यांची मुलं म्हणजेच माझे बहीण भावंड आम्ही सगळेजण एकत्र भेटलोत। पप्पांच्या इकडच्या नातेवाईकांपेक्षा मला तर माझ्या मम्मीच्या इकडच्यांमध्येच येते। लहानपणापासूनच या सगळ्यांनी माझा खूप लाड केलेला आहे, म्हणूनच तर ना मामाचं गाव आपल्याला नेहमी प्रिय असतं। रवळगाव मध्ये एका डोंगरावरती महादेवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही ऑफ रोडिंग करत गेलो। एकदम ओढ्यातून गाडी घालून डोंगरात गेलो बघा। मामाची गाडी फसली, पण आमच्या जिजूची एंट्री झाली आणि प्रॉब्लेम एका मिनिटात सॉल्व्ह झाला बघा। फायनली आम्ही मंदिरामध्ये पोहोचलोत आणि वरती गेल्यावरती तिथे खूप सुंदर मोठी अशी एक विहीर होती आणि शेजारीच वडाचं झाड होतं। खूप भारी वाटत होतं। भरपूर फोटो काढले, रील्स काढले आणि या आहेत माझ्या मावशीच्या मुली। प्रियांका दीदी वर्षातून एकदा भारतामध्ये येते, मग आमची फुल मजा चालते। मामीचा स्वॅग बघा, आमच्या मामी म्हणजे आमची मैत्रीणच। माझं तर मनच होत नव्हतं रवळगाव मधून घरी जायचं। त्यानंतर मग मी नवऱ्याला गेले। इव्हिनिंगला दीपक मामाच्या शेतात फिरत सगळ्या फळबागा बघितल्या। मी तर आज खूप खुश आहे, माझ्या सगळ्या आवडत्या नातेवाईकांना भेटले। याला म्हणतात खरं सुख।